आपण याच्यावर चर्चाच करू नका, असा काय नंबर लागलेला नाही. खरं म्हटलं तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा मला ज्या नियमावली होत्या त्यामध्ये कोणाला आमिष दाखवणं, कोणाला अशा प्रकारचं बाहेर नेणं वगैरे याच्यामध्ये आचारसंहिता होते. पण बघतोय की सर्रास आपल्या चॅनल किंवा माध्यमातून सगळीकडे अशा आचारसंहितेचा न भीती घेता, निवडणूक आयोगाची धास्ती न घेता अशा प्रकारचा प्रकार चाललेला आहे. मला वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आमिष दाखवली जाते. असे बरेच ऑपरेशन आता सध्या देशात राज्यात चालू आहे. लोकशाहीने चालू नाही. हे ऑपरेशन सध्या फक्त एवढ्याच पद्धतीने चाललंय की थोडा झोडा आणि सत्तेमध्ये सहभागी व्हा, अशा प्रकारचं ऑपरेशन चालू आहे. आणि ते आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सदस्यांपर्यंत, नगरपालिका सदस्यांपर्यंत पोहोचलं जात आहे. म्हणून म्हटलं, लोकशाहीतून मुक्तपणाने निवडणुकीचा अधिकार सध्या राहतो का नाही, हा मतदारापासून निवडून दिलेल्या असलेल्या सदस्यापर्यंत राहतो का नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. राज्याचे 6 खासदार फोडलेले आहेत. आता नंबर आपल्या पक्षाचा लागेल अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. नेमकं काय? आपण याच्यावर चर्चाच करू नका, असा काय नंबर लागलेला नाही. असं आहे की मी मागेही सांगितलं होतं की पाचवी बहुमत घेण्याच्या हत्यापोटी स्वतःच्या पक्षापेक्षा बाहेरची लोक आणून पक्ष वाढवणं हा फुगा आहे. ज्यावेळेला सत्तांतर होईल, लोक उठाव करतील, त्यावेळेला हे सगळा फुगा फुटेल आणि परत ती संख्या भाजपची परत 2 वर येऊ नये एवढीच मला चिंता भाजपची वाटते. कारण जो पक्षासाठी अहोरात्र कष्ट करणारा भाजपचा कार्यकर्ता असतो त्याच्या नशिबी फक्त काय येतं, परंतु मला वाटतं ऑपरेशन होतात, पण जनतेमधली चीड ही तुम्ही घालू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल, काल अशा प्रकारच्या बातम्या आल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये ज्या प्रकारची तीव्र भावना आहे, या भावनेचा संकट घेता काही परत फिरण्याच्या मार्गावर आहेत असं मला कळतंय. आज मी काय सांगू शकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे. परंतु आज जर बघितलं तर जनतेच्या मनामध्ये तीव्र प्रकारची नाराजीची भावना आहे. त्याचं प्रतीक हे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या आणि बाकीचे पक्ष असू द्या, हे विलीकरण करून काँग्रेसमध्ये सामील व्हावे अशी सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. त्याबद्दल आपलं काय म्हणतं? मी त्या दिवशी सांगितलेलं, अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. या बातम्या उठतात, बातम्या चर्चेला येतात. मला एकच सांगावंसं वाटतं की राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मागेही सांगितलं, अजितदादा गट मध्ये आम्ही विलिनीकरणार होता, तो विषय आम्ही आता संपवला की आता लगेच काँग्रेसमध्ये विलिनीकरणार, अशा प्रकारची चर्चा होते. तशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. आम्ही पक्ष म्हणून आमच्या पद्धतीने काम करणार आणि वाढवणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.